ॲफिडेव्हिटची काही पत्रांवर सह्या लागतात ते त्यांनी केल्या आणि त्या सगळ्या झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये जाऊन आभार मानावं, कारण मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे की आपली जबाबदारी आहे आभार मानण्याची. असे आदेश जर पक्षाच्या नेत्याने दिलेले असतील तर ती एक संस्कृती आहे ना, त्याच्यामध्ये वावगं वाटून घ्यायची काही गरज नाही. आणि पक्षाच्या नेत्यांना गटनेता बनवण्यासाठी जर बैठक झाली असेल तर ती विधिमंडळाची एक प्रोसिजर आहे. नाही, रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं आम्हाला नाही, तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही. तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू, परंतु नको असेल तर लादण्याचा काही प्रश्नच येत नाही. 1 लाख मिळाली, माझी नव्हतीच, आमची नाहीत, BJPची नाहीत, मित्रपक्षाची मतच नाही. नाही, मला आत्ता मला माहिती घेणार ना, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आभाराचा मेळावा नक्की घेणार. नाही तर कसं फसवलं हे पण सांगितलं पाहिजे ना. महायुतीनं कसं काय फसवलं? महायुतीमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं होतं, काही जागा सोडण्याचा देखील निर्णय घेतलेला होता, परंतु एखाद्या जागेवर आता सदा सरवणकर साहेबांचा जो विषय आहे, सदा सरवणकर साहेबांनी जर पहिल्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना सहकार्य केलं असेल, त्या सगळ्या राजकारणामध्ये अंधारात उडी मारली असेल, तर त्यांच्यावर अन्याय करणं हे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये असणारच नाही ना. त्याच्यामुळे ती जागा जर कोण मागत असेल तर ते शिंदेसाहेब सोडणारच नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की कोणीही कोणाला फसवलेलं नाही. कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल आणि तो लवकरात लवकर दूर होईल. नाही, एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामधली आहे की ज्या मी 4 निवडणुका आजपर्यंत लढलो त्याच्यामध्ये मला होणारं मतदान हे प्रत्येक बूथवर जर आपण बघितलं तर आहे तसं राहिलेलं आहे. आज सगळ्या बूथपैकी 62 बूथ मी मायनस आहे, बाकी सगळे बूथ मी पुढे आहे. तर ह्या बूथचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मुस्लिम बांधवांमध्ये जो विश्वास संपादन करायला आम्ही पाहिजे होता तो पुन्हा एकदा यावेळी आम्ही कमी पडलो. परंतु लोकसभेपेक्षा जास्त मतं आम्ही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये घेतली, पण विश्वास संपादन करायला कमी पडलो. भविष्यामध्ये आम्ही ते करू. पण माझी मुस्लिम बंधू भगिनींना देखील विनंती आहे की ज्या फेक नरेटिव्हवर आपण विश्वास ठेवतो तो शेवटी फेक नरेटिव्ह आता बाजूला पडून थम्पिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.